नमस्कार. या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. फडणवीस सरकारला वर्ष पूर्ण झालंय. महाराष्ट्रात या निमित्तानं एक सामाजिक क्रांती घडली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही आणि म्हणूनच या क्रांतीची या एका वर्षाची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक प्रस्थापितांच्या पायाखालचं जाजम खेचून हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि त्या सत्तेच्या सोपानाचे मानकरी ठरले आहेत देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. 2 दशकांची महाराष्ट्रातली राजकीय अस्थिरता संपवून महाराष्ट्रामध्ये एकापाठोपाठ एक अशा सलग 3 वेळेच्या निवडणुकांमध्ये स्वपक्षाचे 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याचा विक्रम फडणवीसांच्या नावावर आहे. अशा प्रकारे सलग 3 वेळेला 100पेक्षा जास्त आमदार निवडून आणणारे नजीकच्या 2 दशकातले ते एकमेव नेता आहेत. त्यांच्या हातात येणारी सत्ता विरोधकांनी चोरून नेली होती, पण तरीही फडणवीसांनी निवडून आणलेला एकही आमदार या आधीच्या 5 वर्षांमध्ये फुटला नाही हे विशेष. त्याच्या जोडीला 2024च्या निवडणुकीमध्ये 288 पैकी 237 आमदार निवडून आणण्याचा पराक्रमही त्यांनी करून दाखवलाय. असं जनमत गेल्या 20 वर्षात कुणालाही मिळालेलं नव्हतं. या आधीच्या सरकारमध्ये जनमत नाकारलं गेलं होतं आणि म्हणूनच जनमत नाकारणाऱ्या मवियाला जनतेनं घरी बसवलं आणि फडणवीसांना जनादेश दिला. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र भाजपाचे सर्वात ताकदवान आणि प्रभावशाली नेते. देशभरातच काय तर ज्यांची जगभरात दखल घेतली जाते असं राजकीय व्यक्तिमत्व. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला अभूतपूर्व बहुमत मिळालं आणि फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पण इतिहासातील कुठल्याही विजयाप्रमाणेच हा विजयही खडतर होता. कारण एप्रिल ते मे 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात केवळ 9 जागा जिंकता आल्या. विरोधकांसह अनेकांना वाटलं आता महायुतीचं काही खरं नाही. महाविकास आघाडीत तर मुख्यमंत्री पदासाठी चढाओढ सुरू झाली. पण फडणवीस शांतपणे रणनीती बनवत होते. त्यांना 2 गोष्टी जाणवल्या. पहिली गोष्ट, मतदारांची भाजपवरची नाराजी तात्पुरत्या स्वरूपाची होती. 2014 साली देशभरात जसा काँग्रेस विरोधात रोष होता तसा भाजपाबद्दल अजिबात नव्हता. दुसरी गोष्ट, लोकसभेदरम्यान जी चूक झाली ती विधानसभेदरम्यान करायची नाही आणि ती म्हणजे निवडणुकीचा नरेटिव्ह विरोधकांना ठरवू द्यायचा नाही. त्यासाठी एक तगडी योजना हवी ज्याची वाजत गाजत घोषणा करता येईल आणि ती लगेचच जनतेत लोकप्रिय होईल. आणि म्हणूनच 28 जून 2024 रोजी घोषणा झाली लाडकी बहीण योजना. 2,63,00,000 महिलांच्या खात्यात दर महिन्याला थेट 1,500 रुपये जमा होऊ लागले. ना कोणी मध्यस्थ, ना दलाल, ना कमिशन, ना भ्रष्टाचार. मात्र केवळ लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचा विजय झाला असं म्हणणं बाळबोधपणाचं ठरेल. जून 2022 ते ऑक्टोबर 2024 या 2.5 वर्षात महायुतीचा कारभार, विविध लोकप्रिय योजना, पायाभूत सुविधांचे लोकप्रिय प्रकल्प, मोठी परकीय गुंतवणूक आणि अति आत्मविश्वासात वावरणारे विरोधक या सगळ्यामुळे महायुतीला 230 पेक्षा अधिक जागा मिळाल्या. निकालानंतर कोणत्याही आघाडी किंवा युतीमध्ये रंगतं तसं सत्तानाट्य रंगलंच. मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेन्स काही दिवस कायम होता. कारण 2.5 वर्षांच्या काळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री. यंदा मात्र देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घोषित झालं आणि 5 डिसेंबर 2024 रोजी त्यांनी तिसऱ्यांदा
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस त्यानंतर 4च दिवसांनी म्हणजे 9 डिसेंबर 2024ला बीडच्या मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि मोठा वादंग उफाळला। नव्या सरकारला लगेचच हे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळावं लागलं। नंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। 2025च्या गणेशोत्सवादरम्यान मनोज जरांगे मुंबईत धडकले आणि सरकारसमोर पुन्हा मोठं आव्हान निर्माण झालं। मात्र हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीचा GR काढून फडणवीसांनी हे आव्हानही लीलया पेललं आणि जरांगे समाधानी होऊन अंतर्वलीत परतले। कुठलंही सरकार म्हटलं की त्यासमोर संकटही येणारच। सरकारचा मुखिया म्हणजेच मुख्यमंत्री त्या आव्हानाला कसा सामोरा जातो हे सर्वात महत्त्वाचं असतं। शांत स्वभावाचे, अभ्यासू आणि धोरणी अशी ओळख असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी गेल्या 11 वर्षात अशी अनेक आव्हानं यशस्वीरित्या पेलवली। त्यांची यापुढची वाटचाल कशी असेल याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज। एका निवडणुकीमध्ये मी पुन्हा येईन अशी फडणवीस यांनी घोषणा केली होती। या घोषणेची खिल्ली उडवणारे विरोधक आता फडणवीसांच्या सरकारला मिळालेल्या जनतेच्या समर्थनानं अचंबित झालेले दिसतात। दुसरीकडे हे जनमत, हा जनादेश इतका प्रचंड आहे की इतकं मोठं बहुमत असलेल्या फडणवीस सरकारकडून जनतेच्या अपेक्षा सुद्धा तेवढ्याच मोठ्या आहेत, डोंगरा एवढ्या मोठ्या आहेत असं म्हटलं तरी गैर ठरणार नाही। महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला सुरक्षित, प्रगतीभिमुख आणि सर्वसमावेशक महाराष्ट्र हवा आहे। या मार्गावर फडणवीस सरकार पहिल्या वर्षात कितपत चालू शकलंय ते जाणून घेऊया आजच्या महाचर्चेत आणि त्यासाठी आपण जातोय आमच्या न्यूजरूममध्ये संपादक वृषाली कदम यांच्याकडे। नक्कीच प्रसाद काथे, खरं तर ह्याचं सखोल विश्लेषण होणं आवश्यक आहे की गेल्या वर्षभरामध्ये नेमक्या अशा कोणत्या विभागावर अधिक काम करण्यात आलं होतं। ओव्हरऑल जेव्हा आपण सरकारच्या कामगिरीबद्दल बोलतो तेव्हा सरकार म्हणून अनेक विभाग येतात, त्या विभागांमध्ये काय कामगिरी झालेली आहे, याशिवाय जे चॅलेंजेस येतात त्या चॅलेंजेसना कशा पद्धतीनं टॅकल केलं गेलेलं आहे, या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत अजित चव्हाण थोड्याच वेळामध्ये जॉईन होत आहेत। त्यानंतर माझ्यासोबत कपिल ढोके असणार आहेत, काँग्रेसचे। विकास वैद्य राजकीय विश्लेषक माझ्यासोबत असतील नागपूरहून, आणि भाऊ तोरसेकर हे देखील ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत नुकतेच जॉईन झालेले आहेत। लक्ष्मण हाके ओबीसी नेतेही देखील थोड्या वेळात आपल्यासोबत जॉईन होतील। तर अर्थातच मी सुरुवात करू इच्छिते भाऊ तोरसेकर यांच्याकडून। भाऊ, तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीनं आम्ही वर्षभरामध्ये फडणवीस सरकारची जी काही कामगिरी होती किंवा ज्या पद्धतीनं फडणवीस सरकारच्या समोर जी आव्हानं आलेली ती दाखवण्याचा एक संक्षिप्त प्रयत्न हा सुरुवातीला केलेला आहे। तुम्ही या वर्षभराच्या कामगिरीकडे कसं पाहता भाऊ? मी पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की मी जुन्या पठडीतला पत्रकार आहे आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी पत्रकार आहे। नक्कीच। आणि अशा प्रकारे कुठच्या मुख्यमंत्र्याची वर्ष किती झाली, त्याचं वर्षपूर्तीचं काय झालं याचे आढावे सहसा इतके जाहीररित्या घेतले जात नव्हते। आमची पत्रकारिता सुरू झाली त्यावेळेला हे असलं रोजच्या रोज परीक्षा होणारं काहीतरी राजकारण नसायचं। आजकाल असं झालं, सकाळी वेळेवर उठले की नाही, रात्री वेळेवर झोपले की नाही, इथपर्यंत कॅमेरे लावून बसलेली जी पत्रकारिता आहे ही आमच्या काळात नव्हती। त्यामुळे एखाद्या सरकारचा आढावा घ्यायचा असेल तर आमच्या काळामध्ये वर्षभर म्हणजे 5 वर्षानंतर जेव्हा पुढच्या निवडणुका व्हायच्या त्यावेळेला साधारणतः एखाद्या सरकारचा आढावा घेतला जायचा। आज म्हणजे अशी की परीक्षेच्या केंद्रामध्ये विद्यार्थ्याच्या हातामध्ये प्रश्न काय तो उत्तरपत्रिका दिली की त्याने 2 ओळी लिहायच्या, त्याला मार्क देणं पण सुरू होतं। अशा रीतीचा आढावा आमच्या पिढीसमोर नव्हता। त्यामुळे मी आजच्या काळात एक प्रकारे आउटडेटेड पत्रकार आहे
आजची जी पत्रकारिता आहे त्याच्यामध्ये मीच आउटडेटेड आहे. त्यामुळे तुमचे मुख्यमंत्री असोत, उपमुख्यमंत्री असोत, या सगळ्यांचं जे काय मूल्यांकन चालू आहे सध्या ते मला पटत नाही. याचं कारण डे टू डे कारभार करायचा की रोजच्या रोज प्रश्नांना उत्तरं द्यायची, अशा पद्धतीत एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा मंत्र्याला किंवा राजकारण्याला काम करावं लागणार असेल तर त्याचा पहिली गोष्ट म्हणजे त्याचा अर्धा वेळ आपण काढून घेतो. त्याने कामच नाही करायचं, त्याने आमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायची. आम्हाला लाखो शंका आहेत, वोट चोरी झालेली आहे, आरक्षणाचं काहीतरी झालेलं आहे. तर जर आपण त्याच्या कामाचा अर्धा वेळ खाऊन टाकत असू तर मग मूल्यांकन करताना सुद्धा फक्त 50% मार्कावरच मूल्यांकन करावं असं माझं प्रामाणिक मत आहे. ठीक आहे, मग भाऊ कारण एक प्रश्न मी जे मला बघितलेलं विचारायचा आहे आहे ते आपल्याला की तुम्हाला जर समजा 50% मार्कांवर जरी मूल्यांकन करायची संधी असेल तर त्या 50%मधले किती टक्के द्याल तुम्ही? हे माझ्या आवाक्याच्या पलीकडचं आहे. आणि त्यामुळे मी एक गोष्ट सांगेन की ज्याला काय पण म्हणतो की सरकार चाललंय तर चांगलं चाललंय असं मी म्हणेन. कारण लोकांच्या अपेक्षा ह्या फार कमी असतात, पण जे लोक मतदानाला पण जात नाहीत त्यांच्या प्रचंड अपेक्षा असतात. आणि त्या प्रचंड अपेक्षा पूर्ण करण्यातच एखाद्या सरकारची दमछाक होऊन जाते. कारण रोज रोज प्रश्न विचारले जातात, ह्याच्यात काय झालं, त्याच्यात काय झालं, अमुक काय झालं. 1972च्या भयंकर दुष्काळामध्ये हजारो लोक सगळे शहरामध्ये येऊन राहिले होते आणि त्या लोकांचं करायचं काही भीषण समस्या होती. अशा वेळेला विधानसभेवर विरोधी पक्षांनी एक प्रचंड मोर्चा काढला होता आणि जवळजवळ 20-25 हजार बैलगाड्या मुंबईत आल्या होत्या. आणि अशा वेळेला रोजगार हमी योजना सुरू करावी अशी कल्पना होती. आणि त्यावेळेला तुमच्या विरोधी पक्षाचे नेते मला वाटते कृष्णराव धुळप होते, त्यांनी मोर्चासमोर भाषण करताना सरकारचे वाभाडे केले. पण विधानसभेत जाऊन सरकारला सांगितलं तुम्ही करवाढीचा प्रस्ताव तुम्ही आणणार नसाल तर रोजगार हमीसाठी जे जास्त पैसे लागणार आहेत तो करवाढीचा प्रस्ताव आम्ही विरोधी पक्षातर्फे आणतो. अशा रीतीने लोकशाहीची एक जबाबदारी उचलली जात होती दोन्हीकडून. आज गंमत अशी की सरकारला तारेवर उभं करायचं आणि तू कसरत कर. तर अशा बाबतीत मला मूल्यांकन करणं अवघड जातं आहे. मी पहिल्यांदा प्रामाणिकपणे सांगतो की मी हे मूल्यांकन समजू शकत नाही आहे आणि त्यामुळे मूल्यांकन कसं करायचं याचाच मला मुळात अभ्यास करावा लागेल. बरं, हरकत नाही भाऊ, तुम्ही मार्क नका देऊ. 50 पैकी किती देणार, आमची इच्छा होती 100 पैकी द्यावेत. पण मार्क जरी नाही दिलेत तरी गेल्या काही काळामध्ये सरकारच्या समोर असलेली आव्हानं याकडे आपण कसं बघता? आणि ज्या आव्हानातून ही वर्षपूर्ती झालेली आहे, मग ती अनेक आव्हानं आहेत. मला असं वाटतं एक एक करून आपण त्या आव्हानांकडे जाऊच. मी प्रसाद काथे यांच्याकडे येईनच. अगदी थोडक्यामध्ये 1 मिनिटामध्ये मी अजित चव्हाण यांच्याकडे जाऊ इच्छिते. मला असं वाटतं अजित चव्हाण, ज्या अर्थी भाऊंनी स्वतः हे सांगितलेलं आहे की यावेळी सरकारचा अर्धा वेळ हा माध्यमांना उत्तरं देण्यामध्ये जातोय. आपण देखील पूर्वाश्रमीचे माध्यमकर्मी आहात, आत्ता आपण राजकारणी झालेले आहात. कसं बघता भाऊंच्या या स्टेटमेंटकडे? आणि आपण फार जवळून आता राजकारण ज्या पद्धतीनं चाललं आहे आणि ज्या पद्धतीनं उत्तरं द्यावी लागतायत, तुम्हालाही द्यावी लागतायत, याकडे कसं पाहताय? वृषालीजी, सर्वप्रथम तर आभार. आपण सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय. पत्रकार म्हणून आपण प्रसादजी प्रश्न विचारताय की नेमकं काय झालंय आणि त्याचा धांडोळा घेण्याचा देखील प्रयत्न करताय. या निमित्तानं सरकारनं काय केलं या वर्षभरामध्ये ते लोकांच्या समोर येईल. मला असं वाटतं ध्येयपूर्तीचं हे वर्ष आहे आणि जनतेला सुख, समृद्धी, समाधान देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. अशा एका शाश्वत परिवर्तनाच्या पर्वाचं हे 1 वर्ष आहे असं मला वाटतं. आज दिवसाची सुरुवात माननीय मुख्यमंत्र्यांनी केली तेव्हा मी त्यांच्या बरोबर होतो आणि एक अत्यंत आगळावेगळा कार्यक्रम होता वर्षावरती की 1% अनाथांना आरक्षण दिलेल्या पैकी जी मुलं सरकारी नोकरीत लागली अशी जवळपास 850चा आकडा आता संबंध राज्यामधल्या मुलामुलींचा आहे. आणि त्यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात केली आणि सांगितलं की काही कामांचं समाधान खूप असतं. पण वृषालीजी, भाऊ जसं म्हणाले ते अगदी बरोबर आहे. भाऊंच्या विश्लेषणाच्या बाबतीत संबंध जग त्यांना दाद देतं. आत्रे असते तर म्हणाले असते 10,000 वर्षामध्ये असं विश्लेषण करणारा माणूस झाला नाही. त्याबद्दल आपण काय बोलणार. पण मी सांगतो आपल्याला की ज्या पद्धतीनं या सरकारनं
एक वर्षामध्ये काम केलंय. भाऊंची स्मरणशक्ती अत्यंत दांडगी आहे. त्यांना धुळप वगैरे सगळी मंडळी आठवली, ठिकठिकाणचे संदर्भ भाऊ देत असतात. राजकारणाचा चालता बोलता ते ज्ञानकोश आहेत. पण भाऊंच्या संपूर्ण पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा इतके प्रकल्प, इतक्या सगळ्या गोष्टी आणि इतकं सर्वव्यापी काम म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये शेती असेल, उद्योग असेल, पायाभूत सुविधा असतील, युवक कल्याण असेल, बेरोजगारी असेल, महिला सक्षमीकरण असेल, सुरक्षा असेल, शाश्वत शेतीकडे जाण्याकरता एक पाथ तयार करून देण्याचं काम असेल, मुंबई आणि MMR ला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यासंदर्भामधलं मोठं काम असेल, या सगळ्याविषयी माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी आपले दोन्ही सहकारी माननीय एकनाथराव शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या साथीनं सहकार्यानं जे करून दाखवलं, म्हणजे आकडेवारी जर आपण बघितली, वृषालीजी ज्या पद्धतीनं अशी स्वप्न पाहणारा आणि ती प्रत्यक्षात आणून दाखवणारा नेता महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभला. खरं तर आमचे नेते आहेत म्हणून आम्हाला निश्चित अभिमान आहे, पण त्यांनी जे काम करून दाखवलंय आणि आता आम्ही लोकांच्या समोर ते काम घेऊन जेव्हा जातो तेव्हा खरोखर अभिमान वाटतो. मागच्या काही वर्षामध्ये जवळपास इतकी संकट महाराष्ट्रावरती आली, मागच्या वर्षामध्ये 32,000 कोटींचं पॅकेज आपल्याला द्यावं लागलं. ठीक. तरी देखील महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की नक्कीच. आपल्याकडे विजेचे दर कमी होत आहेत. सौर कृषी पंप असेल, महाॲग्रीचं AI धोरण असेल, पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा असेल, मत्स्य व्यवसायाला उद्योगाचा दर्जा असेल, हे शेतीमधलं झालं. पुढे आपल्याला अनेक गोष्टी बोलायच्या आहेत, पण प्रत्येक विषयामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्रजींचं जे विजन आहे त्या विजनला विरोधकांना सुद्धा वेळोवेळी दाद द्यावी लागते. छोटंसं उदाहरण सांगतो आणि या सेगमेंटमध्ये मी थांबतो. जेव्हा समृद्धीची कुदळ मारली गेली त्यावेळेला अनेकांनी सांगितलं होतं की हा असा प्रोजेक्ट होऊच शकत नाही. 55,000 कोटी रुपये खर्च करून ज्या वेळेला समृद्धी झाला, महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना असा रस्ता माहित नव्हता. वृषालीजी आज आपल्याला माहिती आहे, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये आज क्रांती घडली आहे आणि समृद्धीचे फायदे आणखी पुढची 10 वर्षामध्ये जे समोर येतील ठीक आहे. ते अमूलाग्र नक्कीच. असतील. मला असं 4.5 वाटतं की- वर्षात 55,000 बरोबर. कोटींचा रस्ता बनवून महाराष्ट्राच्या ललाटी वेगळी समृद्ध रेखा आखणारे माझे नेते देवेंद्रजी म्हणून आम्हाला दूरदर्शी विजनरी नेतृत्व वाटतं. नक्कीच. माझ्यासोबत कपिल ढोके देखील आहेत या ठिकाणी चर्चेमध्ये. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते. कपिल ढोके, ज्या पद्धतीचं विश्लेषण हे केलेलं आहे अजित चव्हाण यांनी, या विश्लेषणाकडे आपण कसं बघता? आणि त्यांनी सांगितलेलं आहे की खरं तर भाऊंनी जितके मुख्यमंत्री पाहिले असतील या आधी, त्यामध्ये या मुख्यमंत्र्यांची कामगिरी सर्वाधिक चांगली आहे असं अजित चव्हाण म्हणतायत. या आधीचे म्हणजे अर्थातच खास करून काँग्रेसचे मुख्यमंत्री. थेट तुमच्याकडे इशारा आहे कपिल ढोके. मुळात मुख्यमंत्री कोणते चांगले आणि कोणते वाईट अशी तुलना केल्यापेक्षा या 1 वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र कशा पद्धतीनं चालला हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण जर पाहिलं असेल तर आमचे मित्र आता अजितजींनी 32,000 कोटींच्या पॅकेजचा उल्लेख या ठिकाणी केला की महाराष्ट्रावर संकट आलं पण 32,000 कोटी रुपये आपल्याला द्यावं लागले. या 1 वर्षामध्ये आपण ज्या काही गोष्टी कबूल केल्या होत्या त्या लोकांपर्यंत पोहोचल्या का याचं सुद्धा उत्तर प्रामाणिकपणे अजितजी आणि भाजपच्या सगळ्या लोकांनी दिलं पाहिजे. 32,000 कोटींमधले किती हजार कोटी पोहोचले, किती हजार कोटी अजून पोहोचले नाहीत, किती हजार कोटी म्हणजे त्या ठिकाणी वस्तुस्थितीमध्ये होते ते सुद्धा आपण सगळ्यात अगोदर तपासलं पाहिजे. या 1 वर्ष महायुतीच्या सरकारनं पूर्ण केलं त्याबद्दल वर्षपूर्तीनिमित्त आम्ही त्यांचं अभिनंदन जरूर करू. परंतु या वर्षामध्ये निवडणुकीच्या वेळी आता जसं लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार म्हणून तिन्ही लोक मिरवतात, हे तिन्ही लोक सांगत होते की 1,500 रुपयाचा महिना 2,100 रुपये करू. तो या वर्षभरामध्ये झाला काय? निश्चितच झाला नाही. देवेंद्रजींनी एका सभेमध्ये 7/12 कोरा 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 असं आश्वासन दिलं होतं. ते वर्षपूर्तीमध्ये वरच्या निमित्तानं आपण त्याचा विचार केला पाहिजे. झाला का? निश्चितच झाला नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भावांतर योजना लागू करू असं आश्वासन दिलं होतं. भावांतर योजना महाराष्ट्रामध्ये कुठल्या मार्केटमध्ये दिल्या जाते याचं सुद्धा उत्तर भाजपच्या लोकांनी दिलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातला मुद्दा मी आधीच सांगितला, तो सुद्धा कायम आहे. आजही आपण जर महिला सुरक्षिततेचा मुद्दा पाहिला तर महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित आहेत का? निश्चितच नाही. सायबर क्राईमचा
सायबर क्राईमचा रेशो जर आपण त्या निमित्तानं पाहिला तर दर दिवसाला 24 बलात्काराची प्रकरणं महाराष्ट्रामध्ये यांच्याच काळामध्ये घडत आहेत, हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. घोटाळ्यांच्या बाबतीत सुद्धा वर्षपूर्तीत कळस गाठला गेला. यांचे केंद्रीय मंत्री पुण्यात जैन बोर्डिंगच्या जमिनीचा घोटाळा करण्यात अग्रेसर होते. उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र पार्थ पवार 1800 कोटीची जमीन 300 कोटी रुपयाला घेतात व कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडवतात, हे सुद्धा यांच्याच काळामध्ये झालं. नक्कीच. तर या ऐका ना, या वर्षभरामध्ये महाराष्ट्र सुशासनाच्या नावाखाली महाराष्ट्रात गुंडागर्दी, भ्रष्टाचार वाढवून ठेवल्याबद्दल त्यांचं निश्चितच अभिनंदन. नाही, मला असं वाटतं की आपण एक एक करून जाऊया या सगळ्या मुद्द्यांकडे. माझ्यासोबत माझे सहकारी प्रसाद काथे आहेत. मला असं वाटतं प्रसाद काथे, आपण एक एक करून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जी विकास कामं आहेत, ती एक एक करून आपण घेऊया विभागवार आणि त्यानंतर आपण चर्चेला पुढे घेऊ. बिलकुल. या निमित्तानं सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला स्वाभाविकरित्या चर्चा करावी लागेल ती कृषी विषयाची, आणि या निमित्तानं आता ग्राफिक्सच्या माध्यमातून काही तपशील आम्ही आपल्यासमोर आणतोय आणि या अनुषंगानं आपण जाणून घेणार आहोत की या सरकारनं कृषी क्षेत्रासाठी काय काय कसं कसं काम केलेलं आहे. आपल्याला इथे दिसत असेल की कशा पद्धतीनं हे कृषी क्षेत्राचं काम झालं आहे आणि या निमित्तानं तुम्हाला समोर येणारा तपशील अधिक स्पष्टपणे सांगता येईल. कृषी क्षेत्राच्यासाठी जर समजा चर्चा करायची तर ती पहिली चर्चा ही अतिशय थेट आणि अतिशय स्वाभाविकरित्या असते ती कृषी संदर्भातलं, म्हणजे अतिवृष्टीच्या संदर्भातलं जे पॅकेज देण्यात आलं त्याची. 32,000 कोटीचं पॅकेज देण्यात आलेलं आहे. जवळपास पूरस्थिती या निमित्तानं जी आव्हानं आत्तापर्यंत सरकारच्या समोर होती त्यामध्ये महत्त्वाचं आव्हान पेलण्याच्यासाठी सरकारने अतिवृष्टीच्या वेळेला दुष्काळाचं जे काही नियम निकषांचं काम होतं ते सुद्धा लागू केलं आणि म्हणूनच दुष्काळी मदत ही पूरस्थितीतही मिळू शकली. जिथे पीक कर्ज वसुली ही त्रासदायक ठरत होती ती स्थगित केली गेली. इतकंच नाही तर मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला. पशुसंवर्धन क्षेत्राला कृषी समकक्ष मानण्यात आलं. दुसऱ्या टप्प्याच्या जलयुक्त शिवाराची 37,166 कामं पूर्ण झालेली आहेत. पहिल्या वर्षात 215 प्रकल्पांना सिंचनविषयक सुप्रमा मिळाल्या आहेत आणि म्हणून 74,14,000 एकरचं सिंचन अपेक्षित आहे. या सगळ्या गणिताला आपल्याला यासाठी लक्षात घ्यायला लागेल कारण या निमित्तानं महाराष्ट्राचं कृषी क्षेत्र बदलणार आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये राज्याचे 28 प्रकल्प नोंदवले गेलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सौर कृषी वाहिनी सुरू केली, त्याद्वारे 10,000 कृषी फीडरद्वारे 16,000 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प सुरू झालेत. हा सगळा तपशील आपण जेव्हा पाहतोय तेव्हा हेही लक्षात घ्यायला हवं की ज्या शेतकऱ्यांना आधी वीज मिळत नव्हती त्यांच्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ज्यांना पाणी मिळत नव्हतं त्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला जातोय. पण जे आकाशातून कोसळणारं पाणी आहे त्याचं संकट मोठं आहे. मला वाटतं एकदा एक प्रश्न यावर पटकन आपल्याला आपल्यासोबत असलेल्या भाऊ तोरसेकरांपर्यंत चर्चा घेऊन जात असताना विचारावा लागेल. भाऊ, तुमच्याकडे अनुभवाचं भांडार आहे. पटकन मला या निमित्तानं कृपया मार्गदर्शन चर्चेतलंच करा की या सरकारचं कृषीविषयक धोरण हे आधीच्या सरकारांपेक्षा कसं वेगळं आहे, कसं सक्रिय आहे. मला असं वाटतं की यापूर्वीची सरकारं होती तेव्हा साधनांची कमतरता होती. पण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की आजच्यासारखं सरकार बनवणं आणि सरकार पाडणं एवढ्यापुरतं राजकारण नव्हतं. वैशिष्ट्य असं 1995पर्यंत आपण बघितलं तर साधारण सरकार पाडायचं आणि विरोधी पक्षाला सत्तेत यायचं अशा प्रकारचं राजकारण होत नव्हतं. अगदी आज आपण ह्या गेल्या वर्षीच्या निवडणुका संपल्यानंतर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की किती 232 वगैरे काहीतरी आमदार आहेत, त्यावरून राक्षसी बहुमत ही भाषा वापरली जात होती. मला हसू येत होतं. ह्याचं कारण असं की वसंतराव नाईक असोत, वसंतदादा असोत किंवा अगदी अंतुले आणि शरद पवार असोत, त्या काळात सुद्धा 200पेक्षा अधिक आमदार हे काँग्रेसकडे होते. सरकार पडेल याची चिंता नव्हती. पण जे मुठभर विरोधक होते ते ज्या पद्धतीमध्ये सरकारला धारेवर धरायचे आणि कामं करून घ्यायचे, आज ती विरोधकांमध्ये ती धार राहिलेली नाही. याचं कारण विरोधात कोणाला बसायचं नाही ही आजच्या लोकशाहीची आणि आजच्या सरकारची राजकारणाची सगळ्यात मोठी समस्या आहे. मला आठवतं राम मनोहर लोहिया यांचा एक इंटरव्ह्यू मी त्या काळात वाचला होता
आणि ते अत्यंत कडवे नेहरूंचे विरोधक होते. जी. पण जेव्हा त्यांना विचारलं की तुमच्या पक्षाचं बहुमत आलं तर तुम्ही पंतप्रधान व्हाल का, तर ते म्हणाले बिलकुल नाही, मी पक्ष सोडील. तर का, तर म्हणाले मी विरोधी पक्षात बसायला जन्माला आलो. पण मग उत्तम पंतप्रधान कोण, तर म्हणाले नेहरू पंतप्रधान व्हावेत. हे अजब गणित होतं. कारण नेहरू सरकार चालवू शकतात, पण सरकारवर, नेहरूंच्या सरकारवर चाबूक ओढायला मी विरोधी पक्षात बसणार, ही जी विरोधी राजकारणाची भूमिका आहे ती आज डळमळीत झाली आहे. आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षामध्ये सुद्धा एक प्रकारची विचलितता आलेली आहे. आणि त्याचा परिणाम मग तुम्हाला सगळ्यावर दिसेल, कृषीवर ठीक आहे. दिसेल, शिक्षणावर दिसेल, अर्थकारणावर दिसेल. सरकार टिकवण्याकडे अधिक लक्ष असतं. मगाशी आत्ता कोण बोललं मला आठवत जी. नाही, पण हे झालं का, ते झालं का, याचे पैसे पोचले का, त्याचे पैसे पोचले का. आपण एक विसरतो की राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा त्यांनीच एक विधान केलं होतं की आम्ही 100 रुपये पाठवतो, त्यात फक्त 15 रुपये पोचतात, 85 रुपये गायब होतात. आज निदान एक सुधारणा झालेली आहे की जेवढे पैसे पाठवले जातात ते निदान खात्यात पोहोचतात. काही लोकांचे पोचले नसतील कारण पाठवले नाहीत, पण जिथं पाठवले जातात ते 100% पोहोचतात. एवढं तरी बदल झाला आहे. आपण एका म्हणजे मूल जन्माला आल्यापासून तो 18 वर्षाचा होऊन मतदान करेल, पुढे लग्न करेल, ह्या सगळ्याचं मूल्यांकन हे दर वर्षाच्या वर्षाला होत नसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. जी. आपण पत्रकार म्हणून पहिली गोष्ट चर्चा करताना कुठल्याही गोष्टीचं तारतम्य आपल्याला ठेवता आलं पाहिजे. बिलकुल. आणि इथे मग भाऊ, गंमत अशी होते चर्चेला थोडी की, वेळेची मर्यादा पाळतो आणि पटकन या संपूर्ण प्रकरणावर शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या आहेत, कृषी विषयक झालेल्या उपाययोजनांबाबतीत त्यांना काय वाटतंय ते ऐकू आणि मग परत एकदा न्यूजरूममध्ये आमच्या चर्चेसाठी परतूयात. आधी एकदा लक्षात घेऊयात की ज्या ज्या कृषी विषयक धोरणांना राज्य सरकारनं वर्षात राबवलं त्याचा परिणाम शेतकऱ्यांपर्यंत कसा पोहोचला, त्यांची प्रतिक्रिया काय आहे. मागच्या जे सरकार होतं त्याविषयी मी काही बोलणार नाही, परंतु आज महायुती सरकारला, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारला 1 वर्ष पूर्ण झाले आणि आम्हाला अचानक अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस झाला. याच्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील, सरकारमधील सर्व मंत्रीगण असतील, यांनी आम्हाला सहकार्य केलं. आमचं अनुदान आम्हाला तत्काळ दिवाळीच्या अगोदर दिलं आणि नंतर जे रब्बीचं जे आम्हाला मशागत करण्यासाठी सुद्धा ते सुद्धा आम्हाला पैसे टाकले. खरंच मला आनंद वाटतो देवाभाऊचा. अहो, सरकारवर समाधानी येईल. महायुती सरकारमध्ये जे आम्हाला अनुदान आलेलं आहे ते जवळजवळ 80% आलेलं आहे, 20% राहिलेलं आहे. आणि महायुती सरकारने लाडकी बहीण योजना ही जी आलेली आहे ती शेतकऱ्याकरता आणि शेतकऱ्याकरता फायद्याचीच आहे. आणि अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे सरकारने DPTमध्ये सुद्धा आम्हाला भरपूर सवलती दिलेल्या आहे आणि त्याच्यामुळे महायुती सरकार आम्हाला फायदेशीर ठरू शकतं. आणि गेल्या 50-60 वर्षापासून मी सगळ्या पक्षाचे राजकारण पाहतो. आतापर्यंत खूप सरकार आले आणि गेले, पण असं सरकार जे 1 वर्षापासून जे भाजप सरकार आलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोरगरिबाच्या सवलती आहेत, शेतकऱ्याला सवलती आहेत, कर्मचाऱ्याला सवलती आहेत, अनाथ वृद्धाश्रम ज्येष्ठ नागरिकांना सवलती आहेत, लाडक्या बहिणीची योजना चालू आहे आणि बऱ्याचशा गोष्टी जे काय आतापर्यंत मिळाल्या नाही त्या सरकारमध्ये सगळ्याला उपलब्ध झालेल्या आहेत. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने एवढं सांगू शकतो की छोट्या शहरांचा विकास हा एजेंडा घेऊन मोठे शहर पण म्हणजे मुंबईमध्ये तर मेट्रो सारखे आणि विविध प्रकल्प मोठे मोठे सुरू आहे, परंतु छोट्या शहराचा देखील विकास आता मोठ्या प्रमाणामध्ये या देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होतोय. आपण उदाहरण घ्याल तर अमरावतीमध्ये आपलं एअरपोर्ट जे अमरावतीकरांचं एक स्वप्न होतं ते डेव्हलप झालं. सुरुवातीला टायमिंगला घेऊन अडचणी होत्या, मात्र आता टायमिंगला घेऊन अडचणी सुद्धा दूर झालेल्या आहेत. आता अमरावतीकर जनतेला मुंबईची कनेक्टिव्हिटी एक आपण बघितलं तर समृद्धी सारखा महामार्ग तो मागच्या सरकारमध्ये देवेंद्रजींचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला गेला आणि तो सुद्धा सुरू झाला. दुसरा टप्पा सुद्धा आता त्याचा सुरू होण्यामध्ये आहे. असे विविध योजना, विविध कार्यक्रम माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये यशस्वीरित्या हे सरकार पूर्ण करतात. इथं उद्योग येत नव्हते कारण उद्योगपत्यांना येण्या जाण्याचं जे साधन होतं ते मिळत नव्हतं. तर आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी विमानतळाचा एक विकास आपल्या इथं झाला. या ठिकाणी टेक्सटाईल पार्क एवढा मोठा टेक्सटाईल. या चर्चेमध्ये आपण पुढच्या टप्प्यासाठी न्यूजरूम मध्ये जातोय. आपल्या सोबत आहेत संपादिका वृषाली कदम.
मला असं वाटतं आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. माझ्यासोबत विकास वैद्य सुद्धा आता नागपूरहून जॉईन झालेले आहेत. विकास वैद्य यांच्याकडे मी जाऊ इच्छिते. विकास वैद्य, खरं तर वर्षपूर्ती झालेली आहे. या वर्षपूर्तीकडे आपण कसं बघता? या वर्षभरात अनेक आव्हानं आली, मग ती नैसर्गिक आपत्ती पण होती, त्याच्यामध्ये सामाजिक संकट देखील होती आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या विभागांचा विकास करणं हे देखील तितकंच एक मोठं चॅलेंज होतं, आव्हान होतं. या सगळ्या आव्हानांकडे आपण कसं बघता आणि किती मार्क द्याल या सरकारला? नाही, एक मला याच्यामध्ये एक जी महत्वाची गोष्ट सांगायची इच्छा होते ती अशी आहे की देवेंद्र फडणवीसांचं एकूण जे व्यक्तिमत्व आहे ते ज्याला आपण पॉझिटिव्हिजम म्हणतो, की त्यांनी अगदी 2014 पासून, म्हणजे आपल्याला माहित असेल की देवेंद्र फडणवीस बहुधा हे पहिले असे मुख्यमंत्री आहे की जे कुठलेही मंत्री न होता मुख्यमंत्री झाले आणि साधारणपणे त्यांच्या भाषणामध्ये कुठेही बॅक स्टॅबिंग होताना दिसत नाही. त्याच्यामुळे त्यांनी साधारणपणे 2014 पासून जर आपण विचार केला तर विकासावर सातत्याने भर दिलेला आहे आणि तो सर्वांगीण विकास आहे. म्हणजे आता देखील त्यांनी मध्यंतरी जो त्यांचा प्लॅन हे केला की त्यांचा 3 टप्प्यांमध्ये त्यांनी प्लॅन जो केलेला आहे 2029, 2034 आणि 2047, म्हणजे 5 ट्रिलियन इकॉनॉमी त्यांना महाराष्ट्राची करायची आहे. आणि आतापर्यंत आता, म्हणजे मी विदर्भातला आहे म्हणून म्हणत नाही, पण आतापर्यंत साधारणपणे जी सरकार आली त्यांनी एक सापत्न वागणूक या विदर्भाला मिळाली. पण देवेंद्र फडणवीसांनी कुठलंही त्या प्रकारचं पाऊल उचललं नाही. संबंध महाराष्ट्रभर त्यांनी, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, औरंगाबाद असेल, सगळ्या गोष्टींचा, आता समृद्धी महामार्गाचा प्लॅन हा त्यांच्या आधीच्या सरकारमधला होता. त्याच्यामुळे तो त्या रस्त्याचा फायदा हा सगळ्यांना झालेला आहे, पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे. त्याच्यामुळे इंडस्ट्री असेल, रोजगार असेल, इन्फ्रास्ट्रक्चरच्या सगळ्या सोयी असतील, पाणी, बंधारे, जलयुक्त शिवारासारख्या योजना असतील. आज गडचिरोलीमध्ये मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी घोषणा केली होती की गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया आपण हे करू. आज गडचिरोलीचा पूर्ण चेहरा मोहरा त्यांनी 1-2 वर्षामध्ये पूर्ण बदलून टाकलेला आहे. त्याच्यामुळे आणि त्यांना ज्या ज्या भूमिका मिळत गेल्या त्या भूमिका ते स्वीकारत गेले. मग ती विरोधकांनी टीका केली असेल, काही असेल. याशिवाय आपण पाहत असाल की 2014 मध्ये शिवसेनेला उद्धव ठाकरेंना घेऊन चालणं, 2019 मध्ये विरोधी पक्ष नेते होते ते, 2022 मध्ये जेव्हा त्यांना पक्षाने सांगितलं की तुम्ही डेप्टी चीफ मिनिस्टर व्हा, तर डेप्टी चीफ मिनिस्टर झाले ते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे हे मला सांगण्याचं कारण असं आहे की त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वातला जी सकारात्मकता आहे त्या सकारात्मकतेमुळे ते विरोधकांवर नेहमी वरचढ राहिले आणि त्या माध्यमातून त्यांनी विकास कसा करता येईल, म्हणजे आपण 2014 पासून तर आतापर्यंतचा एकूण महाराष्ट्रातली जी विकासाची जी वाटचाल आहे ती जर बघितली, हे कोणी सांगायची गरज नाही, कुठल्या आकडे तज्ञाची गरज नाहीये. कोणीही अगदी डोळेझाक करून सांगत असतो आणि प्रत्येक मुद्दा, म्हणजे मी जसं सांगितलं की प्रत्येक क्षेत्र, मग त्याच्यामध्ये उद्योग असतील, हेल्थचा, आता तुम्ही बघा चीफ मिनिस्टर जो मुख्यमंत्री सहायता, नक्कीच मला असं वाटतं विकास वैद्य आपण एक एक करून वेगवेगळ्या ते जे सेगमेंट आहेत किंवा वेगवेगळे विभाग आहेत त्याच्यामध्ये नेमकी काय कामगिरी केली याच्याकडे नक्कीच आपण जाऊ. आपण आता तुर्तास बोलत होतो कृषी या क्षेत्राकडे. मला असं वाटतं की सौर पंप ही एक नवीन कन्सेप्ट त्यांनी या टर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळाली, कारण याच्या आधी वीज बिल अधिक येतं म्हणून शेतीकडे थोडंसं दुर्लक्ष व्हायचं, कारण पाणी पुरवलं नाही जायचं आणि त्यामुळे अनेक पिकांचं नुकसान व्हायचं. हातची जी पिकं होती ती निघून जायची. मात्र आता सौर पंप असल्यामुळे सौर ऊर्जेचा एक वेगळा वापर किंवा एक नवीन टेक्नॉलॉजी या निमित्तानं पुढे आलेली आहे. एक महत्त्वाचा मुद्दा जो विकास वैद्य तुम्ही या ठिकाणी उपस्थित केला की आपल्याला असे पहिले मुख्यमंत्री लाभले राज्याला की जे पूर्वी कधीच मंत्री देखील नव्हते. तर हेच मला भाऊ तोरसेकर यांना विचारायचं आहे, कारण आजपर्यंत त्यांनी अनेक मुख्यमंत्री पाहिलेले आहेत, त्यांची कामाची शैली देखील जवळून पाहिलेली आहे. भाऊ, तुम्हाला ज्यावेळी कळलेलं होतं की अशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस हे कधीही मंत्रीपद न भूषवलेली अशी व्यक्ती मुख्यमंत्री बनते, 2014ला ते घडलं आणि त्यानंतरचा ज्या पद्धतीनं हा कामाचा जो झपाटा आहे याकडे आपण कसं बघता ॲज कम्पेअर टू जे काँग्रेसचे जे मंत्री होते? मला असं वाटतं अशोक चव्हाण असतील, ते देखील उद्योग किंवा अशा महत्त्वाच्या खात्यांवर आधी मंत्री म्हणून त्यांनी कामगिरी बजावलेली होती. पृथ्वीराज चव्हाण याला एक अपवाद असू शकतात, मात्र इतर जे काँग्रेसचे मंत्री होते त्यांनी नक्कीच याआधी मंत्रीपद हे भूषवलेलं होतं. तर ह्या कधीही मंत्री न राहता केलेलं काम आणि डायरेक्ट मुख्यमंत्री होऊन केलेलं काम याकडे आपण बघता भाऊ?
पहिली गोष्ट म्हणजे पृथ्वीराज चव्हाण इकडे येण्यापूर्वी PMO मंत्री होते, केंद्रात मंत्री होते, त्यामुळे हो. त्यांना मंत्रिपदाचा प्रशासकीय अनुभव नव्हता असं बिलकुल नाही, त्यांना अनुभव बरोबर. होता. राज्यातला अनुभव आणि नसेल असं म्हणायचं. अजिबात मंत्री नसताना थेट मुख्यमंत्री झालेले मनोहर जोशी पण पहिल्यांदा थेट मुख्यमंत्री झाले. ते आधी कधी मंत्री वगैरे नव्हते. त्यामुळे मनोहर आपला देवेंद्र फडणवीस हे पहिलेच आहेत असं नाही आहे. त्याच्या आधी मनोहर जोशी पण, आणि मनोहर जोशींचं कौतुक मला असं सांगता येईल की जवळजवळ त्यांनी 8 महिने का 9 महिने फक्त 14 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ चालवलं होतं. पण फडणवीसांचं कौतुक मला अशासाठी वाटतं की ते वयाने तरुण होते, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जी 14मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते अल्पमताचं सरकार होतं, हे लक्षात घ्या. त्यांच्या पाठीशी हुकमी बहुमत नव्हतं. पवारांच्या पक्षाने त्यांना बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली होती, पण तसं कुठलंही पत्र राज्यपालांकडे दिलं नव्हतं. त्यामुळे अल्पमताचं सरकार चालवणारा मुख्यमंत्री, आणि नंतर त्याच्यावर गहजब होतोय म्हटल्यानंतर त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलं, मंत्रिमंडळ पूर्ण केलं, आणि त्या अर्थाने ते कौतुकास्पद होतं. पण त्यापूर्वीचं वैशिष्ट्य काँग्रेस वगैरेचं आपण की एक शरद पवार सोडले तर आघाडीचं सरकार चालवणारा इतका धाडसी दुसरा मुख्यमंत्री नव्हता. म्हणजे तडजोडीचं किंवा अल्पमताचं किंवा आघाडीचं सरकार चालवण्याचं कसब हे फक्त शरद पवारांकडे असं म्हटलं जायचं. अदरवाईज सगळेच्या सगळे बहुमताचे मुख्यमंत्री होते, आणि त्यामुळे कोवड्या वयामध्ये गाठीशी कुठलाही अनुभव नसताना थेट मुख्यमंत्री पदावर बसून नंतरचं एकाच वेळेला पक्ष आणि प्रशासन या दोन्ही गोष्टींचा समतोल चालवत ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी, हे मी अगत्याने का सांगतोय की देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री भाजपने केलं हे मला आवडलेलं नव्हतं, आणि त्यावेळेला मी भाजपवर सडकून टीकासुद्धा केलेली होती. पण 2 वर्षात देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकारे सरकार चालवलं तेव्हा एका मासिकाने त्यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने जो अंक काढला तेव्हा मी मुद्दाम लेख लिहिला होता की हा लंबी रेस का घोडा आहे. आणि याने मराठीतली एक म्हण बदलली की आपण म्हणतो नेहमी की वासरात लंगडी गाय शहाणी, पण अननुभवी असून ज्या प्रकारचं राजकारण आणि सरकार देवेंद्र फडणवीसांनी चालवलं तेव्हा मी म्हटलं होतं हे लंगड्या गाईत वासरू शहाणं निघालं. अशा प्रकारे मी त्या म्हणीचा उलटा वापर केला होता. मुद्दा असा असतो की तुम्हाला सहकारी घेऊन चालणं. आत्ता देखील तुम्ही बघाल तर प्रचंड बहुमत त्यांच्याकडे, मोठी संख्या आहे आमदारांची, पण आमदार सोबतीला असूनसुद्धा आणखीन 2 मोठ्या पक्षांना सोबत घेऊन चालणं ही सोपी गोष्ट नाही. आणि त्याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला 2.5 वर्ष विरोधी पक्षात बसायची वेळ आली तेव्हा 105 आमदार टिकवणं हे सोपं नव्हतं. सत्तेतले 2 पक्ष फुटले, त्यांचे आमदार फुटले, पण भाजपचा एकही आमदार फुटू दिला नाही. हे नेतृत्व गुणाचं लक्षण आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला पॉलिटिकल लिडरशिप समर्थपणे चालवता येते तेव्हा तुम्ही सत्तेवर मांड ठोकून बसू शकता आणि सत्ता आपल्याला पाहिजे तसं घोडं पळवू शकता. देवेंद्र फडणवीसांच्या ह्या सगळ्या विकासाच्या वाटचालीचं कौतुक असेल काय तर ते सत्तेवर मांड ठोकून बसलेले. जी भाऊ तोरसेकर, आपण जे विश्लेषण केलं त्याचा संदर्भ घेऊन पटकन कपिल ढोकेंना बोलतं करणं गरजेचं आहे. कपिलजी, फडणवीसांच्या राजकारणातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे ते पवारांपेक्षा वरचढ राजकारणी ठरले. एका नाही तर 3-3 वेळाला 100पेक्षा जास्त आमदार आणू शकले. एकही आमदार फुटू न देण्याचं कसब जाणलं, आणि हे करत असताना त्यांचा विभागात्मक विकासाचा दृष्टिकोन कायम राहिला. हे सगळं विश्लेषण भाऊंनी केलंय. तुमची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. मला असं वाटतं एकच मुद्दा मी त्याच्यात जोडते की केवळ आमदार नाही तर खासदारांची संख्या देखील गेल्या 3 टर्ममध्ये सर्वाधिक होती पक्षाची. म्हणजे पक्ष या पातळीवर पाहायचं झालं तर. बोला कपिल ढोके. निश्चितच पक्ष संघटना, पक्षातलं त्यांचं कसब, नेतृत्वाचं कसब त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं दाखवलं. कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही पातळीवर जाऊन त्यांनी त्यांचं संघटन, त्यांचे नंबर्स वाढवण्याचा प्रयत्न केला. हे कौतुकास्पद आहे, हे मान्य आहे. परंतु त्यांच्याच कार्यकाळामध्ये वस्तुनिष्ठपणा म्हणजे गावखेड्यातल्या शेतकऱ्यांपर्यंत
विकास पोहोचला का? तर निश्चितच नाही पोहोचला. त्यांच्याच कार्यकाळामध्ये गावखेड्यातल्या सामान्य नागरिकाचा विकास झाला काय? तर निश्चितच नाही झाला. हे सुद्धा आपण त्या निमित्तानं आपण कृषी विभागाची चर्चा करत होतो. आपण सांगितलं की भाऊंनी विश्लेषण देवेंद्रजींच्या आणि शरद पवारांची तुलना करून देवेंद्रजींच्या संघटनात्मक कार्याचं केलं, पण आपण कृषी विभागाच्या दृष्टीनं त्या ठिकाणी बोलत होतो. तर शेतकऱ्यांची जी काही परिस्थिती आहे, म्हणजे आज एक साधा मुद्दा सांगतोय, सरकारला मायबाप सरकार असं म्हटलं जाते आणि जे सरकार शेतकऱ्यांचं सामान्य जनतेचं दुःख समजू शकतं तेच खऱ्या अर्थानं सरकार असतं. आपण जर पाहिलं असेल तर आज प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये एकराला 10 ते 12 क्विंटल कापूस पडलेला आहे आणि तो कापूस CCI अंतर्गत कापसाची खरेदी, म्हणजे मी मगाशी बोललो भावांतर योजनेच्या बाबतीत, भावांतर योजना कुठेच लागू नाही आहे. त्यामुळे हमी भावाप्रमाणे कापूस विकल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाही. मग आज CCIची कापूस खरेदीची मर्यादा अकोला जिल्ह्यामध्ये आहे प्रति एकर 5 क्विंटल 60 किलो. शेतकऱ्यांच्या घरात कापूस आहे 10 क्विंटल. आता सरकारमधल्या कुठल्याच घटकाला हे समजू नाही का हो? आमदारांना समजत नाही, मंत्र्यांना समजत नाही, मुख्यमंत्र्यांना समजत नाही की हो हमी भावाप्रमाणे शेतकऱ्यांना कापूस विकायचा असेल तर तो आपल्याला सरसकट खरेदी करावा लागेल, 10 क्विंटल खरेदी करावा लागेल. आता प्रसादजी, शासकीय बाजारभाव आणि खासगी बाजारभाव यामध्ये 1000 रुपये क्विंटलचा फरक आहे. आज 6800 रुपयाने खासगीत विकत घेतला जातो आणि 8000 रुपयाने हमी भावानुसार खरेदी केली जाते. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर शेतकऱ्यांसमोर कापूस पिकवण्याचे, पीक घरात आणण्याचं टेन्शन वेगळं, पण आता त्या शेतकऱ्यांना आपला कापूस कसा विकावा याचं टेन्शन आहे. आंदोलनं झाल्यानंतर CCIने सांगितलं की याच्यावर उत्तरही येत आहे. एकदा पटकन अजित चव्हाण यांच्यापर्यंत उत्तराच्या साठी जाऊ आणि मग आपल्या सोबत वृषाली कदम त्या पुढच्या मुद्द्याला स्पर्श करणार आहे. झाला नाही ना प्रसादजी? जी हॅलो, माझा मुद्दाच हॅलो हा, आपलं नेटवर्क येतंय जातंय. पटकन कृपया एका मिनिटात पूर्ण केला तर खूप बरं. एका मिनिटात पूर्ण करतो की CCI अंतर्गत कापूस खरेदीची मर्यादा वाढवण्यासाठी अनेक आंदोलन. बोला अजित चव्हाण, बोला. काहीतरी तांत्रिक अडचण येते, आपण पुन्हा एकदा त्यांच्या मुद्द्याकडे जाऊ, पण तोपर्यंत अजित चव्हाण आपण उत्तर द्या या प्रश्नावर. तुमच्यावर सिनियर लोक आहेत, भाऊ आहेत, त्यामुळे मला टीकेला उत्तर द्यायच्या भानगडीत पडायचं नाहीये. नकारात्मकता आणि सकारात्मकता यापैकी काय स्वीकारायचं ते या महाराष्ट्र राज्याच्या सुज्ञ मतदारांनी स्वीकारलेले. एखाद्या गोष्टीचं विजन असावं लागतं, ते स्वप्न पाहावं लागतं आणि ते पूर्ण करण्याकरता प्रत्यक्ष कष्ट करावे लागतात. कपिलराव तेव्हा मला माहित नाही शाळेमध्ये असतील, पण मी महाराष्ट्राच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये फिरायचो. आमच्या शेतकऱ्याला 8-8 दिवस वीज नसायची, असली तर ती रात्रीच्या वेळेला असायची. जंगली जनावरांचं भय आणि शेतात पाणी द्यायला गेला तर पान लावून म्हणजे साप चावून मरणारे, जंगली श्वापदांच्या हल्ल्यामध्ये मरणारे शेतकरी यांची संख्या मोठी होती. प्रचंड हाल होते. महाराष्ट्राच्या संपूर्ण ग्रामीण भागामधल्या रस्त्यांची परिस्थिती काय होती, जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गांची परिस्थिती काय होती, याचं त्यांनी थोडंसं आपल्यापेक्षा थोड्या वरिष्ठ लोकांना आपल्या घरामधल्या विचारावं की नेमकी काय परिस्थिती होती बुवा. आपल्याला पाणी योजना ज्या आहेत आपल्या, त्या पाणी योजनांचं काय होतं. आता भावाच्या बाबतीमध्ये विचारताय. असं आहे की शेतकऱ्याला हमी भाव देण्याकरता कापूस असेल, मक्का असेल, सोयाबीन असेल, याच्या करता ऑनलाईन नोंदणी करून, म्हणजे खरं तर तुम्हाला मी सांगू का की काँग्रेस पक्षाच्या पाठीराख्यांची एक फार मोठी अशी चेन होती. रेशनचे माफिया, रॉकेलचे माफिया, इतर सगळ्या अगदी सुगडीपासून, म्हणजे शाळेमध्ये वाटल्या जाणाऱ्या पोषण आहारातल्या सुगडीपासून ते पेट्रोल पंपामध्ये रॉकेलची भेसळ करणाऱ्यांपर्यंत, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गरडा घालून बसलेले सगळे एजंट हद्दपार झाले. ते भारतीय जनता पार्टीनं थेट ऑनलाईन शेतकऱ्यापासून आमच्या मायमाऊलीच्या अकाउंटमध्ये जे पैसे पाठवले, त्यामुळं ही सगळी मंडळी भिकेला लागली. अजित चव्हाण, अजित चव्हाण, आपण जो मुद्दा काढलाय त्याचपर्यंत आपल्याला यायचंय. चर्चेला थोडासा वेग ठेवणं ही गरजेचं आहे. त्यामुळे मी पटकन महिलांसाठी या सरकारनं काय केलं या मुद्द्यावर चर्चेला आणतो आणि मग वृषाली कदम यांच्याकडे परत येतो आहे. महिला या सरकारच्या मतदानातला एक महत्त्वाचा घटक राहिल्या.
पुढाकार घेऊन त्या मतदान करताना दिसल्या आणि त्यासाठी याच स्क्रीनवर आता आपल्या समोर येतील मुद्दे की महिलांसाठी या सरकारनं वर्षभरामध्ये काय केलं. अर्थातच त्यातला पहिला मुद्दा अत्यंत स्वाभाविकरित्या होता तो लाडकी बहीण योजनेचा. याच्यासाठी वर्षाकाठी 46,000 कोटी रुपये ठेवले गेले होते. या 46,000 कोटीच्या माध्यमातून होणारी तरतूद ही अद्यापही सुरू आहे. विनाखंड महिलांना खात्यात पैसे मिळत आहेत. महाराष्ट्राच्या 10 जिल्ह्यांमध्ये महिला बचत गटांसाठी विक्री केंद्र उभारली गेली आणि महिला बचत गटांसाठी ही विक्री केंद्र यासाठी जेणेकरून महिला बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी एक निश्चित जागा असावी. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या मध्ये 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचं ठरलं. यावर प्रतिक्रियाही येत आहेत आणि जोडीला एक महत्त्वाचा मुद्दा, महिला स्टार्टअप योजनेच्या अंतर्गत अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं 500 स्टार्टअपला 25 लाख रुपयापर्यंतची मदतही सरकार करतंय. यावर महिलांच्या प्रतिक्रिया पटकन जाणून घेऊ आणि मग मी न्यूजरूमच्या चर्चेसाठी वळतोय. शिक्षण फ्री लाडकी बहीण योजना काढल्यामुळे नाही का सगळ्यांनाच फायदा झाला आणि कसं त्याच्यामुळे माझ्या कुटुंबाला पण हातभार लागला गेलाय नाही का. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद करते बाप. लाडकी बहीण ही भरपूर पैसे देते. लाडकी बहिणी खुश आहे आणि लाडकी बहिणीला जे पैसे येतात ना ते आमदार साहेबांनी बोंबडे साहेबांनी सगळ्यांनी मदत केली आणि लाडकी बहिणीचे पैसे सध्याचे सगळे सुरू आहेत आणि कोणाला काम होत नाही किंवा होतं किंवा विधवा बाया आहे त्या पण खुश आहेत. कधी महिलाला काम असतं किंवा नसतं त्यांना हे पैसे चालू आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तेव्हापासून आमच्या घरात म्हणजे बराच हातभार लागतो. महायुती सरकारने ही योजना 1 वर्ष झाली चालू आहे त्यामुळं बऱ्याचशा कामात आम्हाला मदत होती पैशाने. आमदार खासदार साहेबांनी ही योजना आमच्या घरापर्यंत आणली, घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेतले. त्यामुळं मी यांचे अभिनंदन करते. तर या अशा महिलांच्या पुढाकारानं महायुती सत्तेत आली आणि विरोधकांना त्यावरचं पोटदुखीचं दुखणंही जडलं असं म्हणता येईल. चर्चेसाठी पटकन न्यूजरूमकडे वळूयात. आपल्यासोबत इथे विविध मान्यवर आहेत. संपादिका वृषाली कदम आपल्यासाठी पुढचा प्रश्न तयार घेऊन आहेत. नक्कीच मला असं वाटतं की विकास वैद्य खरं तर यांना विचारावा. विकास वैद्य आपण ऐकलं महिलांचं काय म्हणणं आहे. मला असं वाटतं लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये एक गेम चेंजर ठरलेली आहे. तुम्हालाही जाणीव आहे या गोष्टींची. महिला उघडपणे आजही सरकारचे आभारच मानतायत. तुम्हाला असं वाटतं का की लाडकी बहीण ही अशाच पद्धतीनं जर कंटिन्यू राहिली तर हे सरकार जे आहे ते अधिक भक्कम होईल? पत्रकार म्हणून ह्या योजनेकडे आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनकडे आपण कसं बघता? मी भाऊंकडे जाणार आहे पण सगळ्यात आधी विकास वैद्य. नाही, निश्चितपणे लाडकी बहीण योजनेचं बघा की जेव्हा लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या वेळेला आली, जेव्हा त्यावेळेस घोषणा केली त्यांनी, त्यावेळेला ही फक्त निवडणुकीपुरती मर्यादित राहील आणि कालांतराने ती बंद होईल असं अनेकांना वाटलं होतं आणि खास करून पत्रकारांना अधिक वाटलं होतं. असं अनेकांना वाटलं होतं आणि पण ते खोटं ठरलं एकतर. हॅलो, बोला बोला, तुम्ही दिसताय, तुमचा आवाजही येतोय, बोला. ते खोटं ठरलं. आणि दुसरा एक महत्वाचा भाग की मगाशी प्रसिद्धी गोष्ट सांगितली त्याच्यामध्ये एक आणखीन एक भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की बरं, मी भाऊंकडे येते. भाऊ, लाडकी बहीण योजना या संदर्भात आपण स्वतः एक सखोल विश्लेषण केलं होतं. आज या योजनेमुळे सरकार अधिक भक्कम होतं असं तुम्हाला वाटतंय का? मधल्या काळामध्ये जे सांगण्यात आलं होतं की कदाचित बंद पडेल किंवा ही केवळ, जसं विकास वैद्यही म्हणतायत की पत्रकारांमध्ये ही शंका नक्कीच होती, पण ही एक्सटेंड झाली, ही कंटिन्यू झाली. तुम्हाला असं वाटतं का की लाडकी बहीण या योजनेमुळे हे सरकार अधिक जर चालू राहिली तर असंच भक्कम राहील? कसं पाहता मुळात आपण या योजनेकडे? आपण याचं सखोल विश्लेषण केलं होतं भाऊ. नाही, आता या बाबतीत आपण बघितलं तर भाजपची सरकार आल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये महिला सशक्तीकरण हा कागदावरचा विषय व्यवहारात आणला गेला. आपण आत्ता नितीश कुमार बिहारमध्ये बघितलं किंवा त्याच्या आधी नरेंद्र मोदींनी जे शौचालय किंवा उज्ज्वला योजना आणली, गॅस सिलेंडर घरोघर पोचवण्याची योजना आणली.
हे मोदींनी ठरवून केलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एक नवा लाभार्थी वर्ग, महिला या अर्धी लोकसंख्या असेल तर ती अर्धी लोकसंख्या ही वंचित राहिलेली आहे. आणि मला सगळ्यात मोठी गंमत अशी वाटते की महिला हा सगळ्यात मोठा वंचित वर्ग आहे, वंचित घटक आहे असं मानणारे डॉक्टर राम मनोहर लोहिया हे समाजवादी होते, पण त्यांचा विचारावर आधारित चालणारं वाटचाल मोदी करतात. हा एक प्रचंड असा विरोधाभास आहे. आणि सगळेच्या सगळे मूळचे लोहियावादी, आमचे लालू प्रसाद यादव, नितीश असेल किंवा अखिलेश यादव, मुलायम यादव, हे सगळे लोहियावादी आहेत, हे मोदी विरोधी आहेत. हा प्रचंड एक विरोधाभास आहे. पण मोदींनी अत्यंत ठरवून केलेला हा विषय आहे. एका बाजूला त्यामध्ये अर्थातच राजकीय स्वार्थ आहेच की महिला हा जर आपल्या मागे भक्कमपणे उभ्या राहिल्या, आणि लक्षात ठेवा महिलांचा सगळ्यात मोठा आपण लाडकी बहीण बघतो, शौचालय, उज्ज्वला वगैरे सगळं बघतो, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की मानवी समाजाच्या स्थैर्याला आणि वस्तीला किंवा संस्कृतीला पाया म्हणून स्त्रीकडे बघितलं पाहिजे. स्त्रीने माणसाला भटकंतीपासून वस्तीमध्ये आणलं, शेतीचा शोध स्त्रीने लावला, घर, कुटुंब आणि म्हणून स्थैर्य आणि सिक्युरिटी या दोन गोष्टी सगळ्यात मोठ्या. लाडकी बहीण किंवा आणखीन काय 10,000 रुपये नितीशने दिले ते माझ्या दृष्टीने दुय्यम आहे. तुमच्या महाराष्ट्र असो की आणखीन कुठे स्त्रियांना जे आयुष्यामध्ये स्थैर्य आणि सुरक्षा या भाजपच्या काळामध्ये आल्या, यातून मोठा बदल, राजकारणात मोठा बदल झालेला आहे. मतदानाच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. त्याच्या योजना म्हणून तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी काढू शकता, पण स्त्री ही घर बसवते, घर स्त्री चालवते. आणि म्हणून यावेळी भाऊ बिहारमध्ये देखील महिला या मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी खरं तर बाहेर आल्या होत्या, त्यामुळे हा इम्पॅक्ट हा इतर राज्यांमध्ये देखील तितक्याच मोठ्या प्रमाणावर मला असं वाटतं पाहायला मिळालं. आणि हे यावेळेचं वोटिंग पर्सेंटेज जर बिहारचं पाहिलं तर महिला वोटर्स ह्या सर्वाधिक होत्या. मला असं वाटतं की ही एक त्याची परिणिती आहे का भाऊ? अर्थातच नाही, म्हणून मी सांगितलं ना की मी एक व्हिडिओ बघितला होता, त्या मुस्लिम शाळकरी मुली होत्या आणि त्या म्हणाला आम्हाला तेजस्वी नको का, आम्हाला 4 वाजता घरात बंद व्हायचं नाही. मला आश्चर्य वाटलं की या शाळकरी मुली आहेत, ह्या मतदानाला पण जाणार नाहीत. मग यांना कुठून कळलं तर घरात त्यांच्या आया, मावशी, आत्या ह्या काहीतरी असं बोलत असणार. आणि त्यामुळे मुस्लिम महिलांमध्ये सुद्धा सुरक्षेचं प्राधान्य लक्षात येतं. आणि एकदा ते प्राधान्य लक्षात घेतलं तुम्ही तर मोदींच्या काळात किंवा भाजपच्या काळात स्त्रियांकडे अधिक लक्ष फक्त पैशापुरतं नाही आहे, तर त्यांच्या जगण्यामध्ये एक ॲश्युरन्स आणण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्याचा प्रभाव जास्त आहे असं मला वाटतं. जी भाऊ, तुमच्या मुद्द्याला घेऊन पुढे जातो. वेळेची मर्यादा आहे म्हणून आपल्याला पटकन ब्रेकवर जाण्यापूर्वी एक उत्तर अजित चव्हाणांकडून घ्यायचं आहे. अजित चव्हाण, थोड्या वेळापूर्वी कपिल ढोकेंनी आपल्या एका घोषणेची आठवण करून दिली आणि महिलाविषयक चर्चा करत असताना त्याचा उल्लेख स्वाभाविक आहे. 1500चे 2100 पुढच्या वर्षात होतील का शेवटच्या वर्षात होतील? सर, 1500चे 2100 होतील का, 2100चे 5000 होतील का, 5000चे 10,000 होतील का? जे लोक ही योजना बंद करण्याकरता कोर्टामध्ये गेले त्या लोकांनी 1500चे आता 2100 होतील का, ते होणारच आहेत नक्की योग्य वेळी. परंतु ही योजना बंद पाडण्याकरता जी लोक कोर्टात गेली त्या लोकांनी असा प्रश्न विचारणं म्हणजे हा फार मोठा विनोद आहे असं मला वाटतं. अहो, तुमची नीतिमत्ता आमच्या बहिणींना आर्थिक सक्षम होऊ देण्याची नव्हती आणि या योजनेच्या नावानं आता बिहारच्या निवडणुकीनंतर सुद्धा विरोधकांनी गळा काढलेला. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आमच्या बहिणींचा आमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आणि आमच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं म्हणजे नुसतेच तातडीनं कोर्टात गेले, तिथं यशस्वी ठरल्यानंतर निवडणुकीत असं सांगितलं की पहिला हप्ता टाकला की योजना बंद होणार आहे, मग ती तेव्हाही बंद झाली नाही, धाडकन परत तोंडावरती आपटले. मग पुन्हा सांगितलं की 2-3 महिन्यानंतर, आणि आता तर इतकी वाईट वेळ विरोधकांवर आली की या योजनेमुळं राज्याचा आर्थिक डोलारा घसरलाय अशा पद्धतीची चुकीची माहिती लोकांमध्ये प्रस्तुत केली, तशी भाषणं केली. आमच्या लाडक्या बहिणींनी बघितलंय ना की त्यांचा नक्की सख्खा आणि सावत्र भाऊ, आपण जसं याला एक उदाहरण देऊ
तर ह्या सावत्र भावांच्या मनामध्ये किती किलमिश आहे बहिणींविषयी, किती विष आहे हे वेळोवेळी स्पष्ट झालं. पण आमच्या लाडक्या बहिणींच्या ठीक आहे. माध्यमातनं हे जे पैसे लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत त्यामुळं राज्याच्या ग्रामीण भागामध्ये अर्थव्यवस्थेला बूस्ट तर मिळालाच आहे, पण आमच्या भगिनी या आता एकत्र येऊन आर्थिक सक्षम इतक्या मोठ्या प्रमाणात अजितजी, होत आहेत. अजितराव वेळेची मर्यादा आहे. अजितराव वेळेची मर्यादा आहे. कपिल ढोकेंनाही उत्तर द्यायचं आहे, पण स्वाभाविकरित्या कपिल ढोकेंचा मुद्दा घेऊनच मी आपल्यापर्यंत आलो होतो. मला वाटतं एका छोट्याशा ब्रेकवर जाण्यापूर्वी पटकन आपण एका विषयाला स्पर्श करणं गरजेचं आहे आणि तो सुद्धा अत्यंत तातडीनं, तो म्हणजे रोजगाराचा मुद्दा. आणि या पुढच्या चर्चेमध्ये निश्चितच आपण त्या मुद्द्याला अधिकाधिक विस्तारित रूपानं पाहणार आहोत. राज्यामध्ये एका वर्षात 1.5 लाख सरकारी नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहेत. इतकंच नाही तर आता इथे तुम्हाला त्याचा तपशील अधिक ठळकपणे येईलच. रोजगाराच्या मुद्द्यावर सरकार काय करत होतं, कसं वागत होतं तेही आपण पाहतोय. 1.5 लाख सरकारी नोकऱ्यांचा उल्लेख आपण केला. त्याच्याच बरोबर आता पुढचा मुद्दा आहे तो पोलीस दलामध्ये 45,000 पदांवर नवी भरती घोषित झाली आणि त्याच्यानुसार पावलंही टाकली जात आहेत. ITI दूरस्थ शिक्षणाच्यासाठी 45 प्रशिक्षण केंद्र लागू झालेली आहेत. याचबरोबर जर समजा आपण इथं पाहिलं तर अनुकंपा तत्वावर ज्या नोकऱ्या दिल्या जातात त्याला एकाच दिवसामध्ये जवळपास 5,500 नियुक्त्या दिल्या गेल्या. नवी मुंबईमध्ये 5 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस आले आहेत. निराधार आणि अनाथ हा अत्यंत एक जवळचा विषय आहे फडणवीसांचा. त्या बालकांना मोफत व्यावसायिक शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या चर्चेला आपण पुढे नेणार आहोत, मात्र एका छोट्याशा विश्रांतीची गरज आहे. लगेचच परत येतोय जय महाराष्ट्राच्या या चर्चेच्या पुढच्या भागात. कुठेही जाऊ नका, पहा फक्त जय महाराष्ट्र.